श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनल मध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्याची संपूर्ण माहिती, म्हणजे आपल्या आयुष्यात गुरुत्वाचे स्वागत करणे होय. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन विषयी काय केले पाहिजे, सेवा कोणती प्रकट दिनाची, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया हा सर्व भक्तांसाठी अत्यंत मंगलमय आणि उत्साहाचा सोहळा असतो. या दिवशी महाराजांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करण्यासाठी आपण सेवा करतो. प्रकट दिनाचे विशेष महत्त्व. स्वामी समर्थ महाराज इसवी सन 1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला अक्कलकोटामध्ये प्रकट झाले होते. हा दिवस स्वामी प्रकट दिन किंवा स्वामी जयंती म्हणून साजरा केला जातो. घरामध्ये करायची सेवा. जर तुम्हाला शक्य असेल तर घरामध्ये तुम्ही पुढील प्रमाणे सेवा आवर्जून नक्कीच करा. स्वामींचा अभिषेक. सकाळी लवकर उठून स्नान आटपल्यावर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला शक्य असल्यास पंचामृत अभिषेक करावा. अभिषेक वेळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. षोडशोपचार पूजा. स्वामींचा अत्तर लावून नवीन वस्त्र अर्पण करून फुले आणि तुळशी वाहून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य. स्वामींना पुरणपोळी आणि पेढे खूप प्रिय आहेत. या दिवशी हा नैवेद्य दाखवून आरती करावी. वैशिष्ट्य. मंत्र आणि पठण सेवा. या दिवशी कोणतीही एक किंवा सर्व सेवा तुम्ही करू शकता. कोणत्या सेवा करायचे जाणून घेऊया आपण. श्री स्वामी समर्थ मंत्र किमान 11 किंवा 108 वेळा जपावा किंवा 11 माळी करावा. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्यायाचे संपूर्ण पारायण एका बैठकीत करावे. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 11 वेळा पठण करावा किंवा 1 वेळा पठण करावा. श्री स्वामी समर्थ कवच 3 वेळा पठण करावे. सामाजिक आणि आध्यात्मिक कृती. स्वामींनी नेहमीच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा धीर दिला आणि भुकेल्यांना अन्न देण्याचे महत्त्व सांगितले. अन्नदान. जवळच्या स्वामी केंद्रात किंवा गरजू लोकांना शक्य होईल तसे अन्नदान किंवा फळ वाटप करावे. केंद्राची भेट घ्यावी. तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा. सामूहिक आरती आणि सत्संगात सहभागी व्हावे. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक कसा करावा. अभिषेक पूर्वतयारी. अभिषेकासाठी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊयात. चांदीचे किंवा तांब्याचे तामण असावे. परातीसारखे भांडे. पंचामृत. दूध, दही, तूप, मध आणि साखर. शुद्ध पाणी किंवा गंगाजल. अत्तर, चंदन, अक्षदा आणि फुले. मूर्ती पुसण्यासाठी स्वच्छ नवीन वस्त्र. मूर्तीवर अभिषेक करण्याची पद्धत. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना मन शांत आणि प्रसन्न ठेवावे. गणपती स्मरण. सुरुवातीला ओम गणपते नमः म्हणून गणपतीचे स्मरण करा. शुद्धोदक स्नान. सुरुवातीला मूर्तीवर साध्या पाण्याचा अभिषेक करा. पंचामृत स्नान. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या क्रमाने किंवा एकत्र मिश्रण मूर्तीवर अभिषेक करावा. यावेळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा सतत जप करावा. अत्तर आणि चंदन. पंचामृत नंतर मूर्तीला थोडे अत्तर आणि चंदन लावावे. महाअभिषेक. पुन्हा एकदा शुद्ध जलाने जमल्यास कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवावी. यावेळी
पुरुष सुक्त, श्री सुक्त किंवा स्वामी सवतन म्हणावे. जर शक्य नसेल तर 108 वेळा स्वामी मंत्राचा जप आणि पाणी अर्पण करावे. अभिषेक पूर्ण झाल्यावरती मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून कोरडी करावी. प्रकट दिनाचे संपूर्ण नियोजन अभिषेक झाल्यानंतर दिवसभराचे नियोजन जाणून घेणार आहोत. आणखीन एकदा मांडणी अभिषेक झाल्यावरती मूर्ती चौरंगावर किंवा पाटावर स्थापन करावी. स्वामींना पिवळे किंवा भगवे वस्त्र अर्पण करावे. अलंकार आणि फुले स्वामींना सुगंधी फुलांचा विशेष चाफा किंवा गुलाबांचा हार अर्पण करावा. कपाळाला चंदनाचा टिळा लावावा. नैवेद्य दुपारी 12 वाजता. प्रकट होण्याची वेळ स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतो. नक्कीच आवर्जून स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य नक्कीच दाखवावा. स्वामींची आरती करावी. नामस्मरण दिवसभर घरात स्वामींचा नामजप किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन चालू ठेवावे. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयी जो आपण स्वामींचा अभिषेक करणार आहे त्याची वेळ सकाळची असावी. सूर्योदयानंतर लवकर. श्रद्धा अभिषेक करताना स्वामी माझ्या समोर बसले आहेत हा भाव मनात ठेवावा. या दिवशी दान कुत्र्याला किंवा गाईला भाकरी आणि गूळ रवणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेष मंत्र अभिषेकावेळी तुम्ही ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही उच्चार करू शकता. दीप उत्सव संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर आणि स्वामींच्या समोर 2 दिवे लावावे. कोणतीही सेवा करताना ती मनापासून आणि श्रद्धेने करा. स्वामींना ढामढोलपेक्षा भाव जास्त प्रिय आहेत. मी प्रकट झालो नाही तर मी कायमच आहे ही त्यांची शिकवण लक्षात ठेवावी. सर्वांनाच स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वांनाच श्री स्वामी समर्थ.